स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुटखा व जुगार अड्ड्यावर छापा. वसमत व आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी दिनांक 22 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध दारू, मटका, जुगार व गुटखा विरोधात कार्यवाही करण्याबाबत आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी हिंगोली जिल्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकून पुढील प्रमाणे कार्यवाही केली आहे. पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीतील सुकळी वीर येथे तंबाखूजन्य सुगंधित पान मसाला गुटखा किंमत अंदाजे 39,290 रुपयांचा मिळून आल्याने पोलीस स्टेशन बाळापूर येथे एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस स्टेशन वसमत येथे वसमत शहर या ठिकाणी मटका जुगार कायद्याअंतर्गत एक कार्यवाही करून नगदी व जुगाराचे साहित्य असे एकूण 10,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत एक जुगार व एक अवैध दारू विक्री संबंधाने कार्यवाही करून सदर छाप्यात अनुक्रमे 1,550 व 1,530 असा रुपयांचा असा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, मोहन भोसले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक जिव्हारे, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी त्यांच्या पथकामार्फत केली आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रदीप वाघ, हिंगोली. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.